तर नमस्कार मित्रांनो, माझ्या विनायक व्लॉग्स चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एक नवीन विषयावर मी आज व्हिडिओ केलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो. ही जी वनस्पती आहे ती आपण बघितलीच असेल. जास्त करून पावसाळ्यात ही वनस्पती उगवते रस्त्याकडून, साईडवरून. तुम्ही बघाल शेतात वगैरे माळरानावर ही वनस्पती जास्त करून उगवते पावसाळ्यात. तर ह्याला चक्रमर्द असं म्हटलं जातं. आपल्या गावाकडे ह्याला टाकळी म्हटलं जातं. टाकळी वनस्पती आहे ही. तर याची भाजी सुद्धा केली जाते मित्रांनो, आणि ह्याचं एक असं वैशिष्ट्य आहे, याच्या पानांचा रस करून जर काय तुम्हाला खाज वगैरे असेल, खाज खाज गजकर्ण, फंगल इन्फेक्शन जे म्हणतो आपण, त्यावर हे अत्यंत लाभदायी आहे. हे खाज कमी करतं ही. आणि ह्याला ही पिवळी पिवळी फुलं लागतात, त्यानंतर ह्याला शेंगा लागतात. ह्याला शेंगा लागतात. त्या शेंगांचा बारीक बुकना करून दह्यात घालून, दह्यात थोडं मिक्स करून जर काही खाजेवर लावलं, फंगल इन्फेक्शन वगैरे लावलं तिथं, तर लवकरात लवकर ती खाज बरी होते, इन्फेक्शन बरं होतं. हे अत्यंत लाभदायी आहे मित्रांनो, आणि याची भाजी सुद्धा करून खातात. ही वनस्पती पावसाळ्यात जास्त ठिकाणी जास्त उगवते. रस्त्याकडेला वगैरे तुम्ही बघितली असेल ही वनस्पती. टाकळी म्हणून ओळखलं जातं गावाकडेला, आणि तसं नाव चक्रमर्द असं नाव आहे याचं. तर खाजेला अत्यंत गुणकारी, फंगल इन्फेक्शन म्हणा, खाज म्हणा, अत्यंत गुणकारी याच्या ज्या बिया आहेत त्या बारीक त्याचं चूर्ण करून दह्यात मिक्स करून, जर काय तुम्हाला जिथे इन्फेक्शन आहे, फंगल इन्फेक्शन म्हणा, गजकर्ण वगैरे, तिथं याचं दह्यात लेप करून लावला तर लवकरात लवकर, अत्यंत गुणकारी असल्यामुळे ते लवकरात लवकर भरून येते. आणि त्याच्या पानाचा रस सुद्धा तुम्ही लावला तरी सुद्धा हे अत्यंत गुणकारी औषध आहे मित्रांनो. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.